नमस्कार मित्रांनो, माझा आज उपवास संपलेला आहे आणि मी उपवास सोडायला बसलेलो आहे. प्रत्येकाच्या घरात जो आहार बनतोय तोच आहार माझ्या घरी बनलेला आहे. त्याच्यामध्ये ही आहे पुरणाची पोळी, ही आहे कटाची आमटी, ही आहे वडीची भाजी, हा आहे उडदाचा पापड आणि हा आहे भात. असा आहार जर मी घेतला तर मी उपवास सोडल्यानंतर मला स्टमकचे किंवा पोटाचे विकार होऊ शकतात किंवा प्रॉब्लेम्स होऊ शकतात. कारण मी गेले 8 ते 9 दिवस पूर्ण फलाहार केलेला आहे. फक्त फळं मी खाल्लेली आहेत आणि याच्यातून जर असा आहार मी जड घेतला तर माझं पोट नक्की बिघडू शकते. त्यामुळे हा आहार जरी घरी बनला असला तरी मी घेणार नाही. त्या ठिकाणी मी घेणार आहे अशा पद्धतीचा आहार. याच्यामध्ये आहे हे सलाडमध्ये मी घेतलेलं आहे काकडी, थोडासाच मी भात घेतलेला आहे, हे आहे सोयाचंक्सची भाजी आणि ही कटाची आमटी आहे. फक्त त्याच्यामध्ये कट किंवा तेलाचं प्रमाण मी कमी घेतलेलं आहे. असा आहार घेतला तर मला पचायला जड जाणार नाही, तो हलका जाणार आहे. तुम्हीही तुमचा उपवास सोडत असाल तर असाच आहार निवडा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही.